श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्मापैकी एक धर्म आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अनेक परंपरांचे पालन करतो. त्यापैकी चरण स्पर्श, पाया पडणे ही एक अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे. चरण स्पर्श म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या वयाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडणे. ज्या व्यक्ती वयाने आपल्यापेक्षा, नात्याने आपल्यापेक्षा मोठे आहेत, अशा व्यक्तीच्या आपण पाया पडतो. पाया पडण्याच्या परंपरेमागे अनेक कारणं आहेत. पण 3 व्यक्ती अशाही आहेत की त्यांच्या चुकूनही कधी पाया पडू नये. या 3 व्यक्तींच्या पाया पडल्याने आपल्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं. आज आपण या 3 व्यक्ती कोणत्या आहेत हे जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर पाया का पडावं? हिंदू धर्मात, शास्त्रात पाया पडणे, चरण स्पर्श करणे याचं काय महत्त्व आहे ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपले आई वडील, आजी आजोबा, संत महात्मे, शिक्षक यांच्या पाया पडतो, तेव्हा आपले हात हे त्यांच्या चरणांना स्पर्श करत असतात आणि त्यांचे हात आशीर्वाद स्वरूप आपल्या डोक्यावर किंवा पाठीवर किंवा खांद्यावर सुद्धा स्पर्श करत असतात. या क्रियेमधून आपल्या वडील व्यक्तींची, संत महात्म्यांची सकारात्मक ऊर्जा, त्यांचे प्रेम, वात्सल्य हे आपल्यामध्ये प्रवाहित होत असते आणि याच आशीर्वाद स्वरूप सकारात्मक ऊर्जेच्या जोरावर आपण प्रत्येक कामात यश मिळवत असतो. आपल्या अंगात सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्यामुळे आपण जे काही काम करत असू ते आपण सतसत विवेकबुद्धीने करत असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यशप्राप्ती होते. आणि याच कारणामुळे हिंदू धर्मात, शास्त्रात सकाळी उठल्यानंतर आपल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यास सांगितलं आहे. ज्यामुळे ज्येष्ठ व्यक्तीचे अनुभव, आशीर्वाद, सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल. आपल्याला माहीत असेल की भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा आपला मित्र सुदामा यांचे चरण स्पर्श केले होते. त्याचप्रमाणे आज सुद्धा आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन करतो. कन्यापूजनाच्या वेळी पाय धुतले जातात, त्यांची पूजा केली जाते आणि नंतर चरण स्पर्श केले जातात. असं केल्याने आपल्याला नवदुर्गाचे आशीर्वाद प्राप्त होतात, असं हिंदू धर्म सांगतो. आता आपण जाणून घेऊया की कोणते 3 लोक आहेत ज्यांच्या कधीही पाया पडू नये. 1. आपले शत्रू. आजच्या या कलियुगात सगळेच लोक काय चांगले नसतात. काही लोकांचं तुमच्याबरोबर शत्रुत्व असतंच. जे लोक तुमचे शत्रू आहेत, ज्यांना तुमची प्रगती बघवत नाही, जे सतत तुमचा द्वेष करतात, अशा लोकांच्या कधीही पाया पडू नका. याचं कारण असं आहे की जे तुमचे शत्रू आहेत त्यांच्यात तुमच्याप्रती सतत नकारात्मक गोष्टी दाटलेल्या असतात. तुमच्याबद्दल सतत नकारात्मक विचार हे लोक करत असतात. त्यामुळे पाया पडताना ही सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवाहित होते आणि त्याचे अत्यंत वाईट परिणाम तुमच्या जीवनावर होतात. तुमची चालू असलेली प्रगती थांबू शकते. चालू असलेली कामं थांबू शकतात. तुमचं मन तुमच्या कामावरून हटू शकतं. कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. आणि याच कारणामुळे जे आपले शत्रू आहेत, आपला द्वेष करतात, अशा लोकांच्या कधीही पाया पडू नका. 2. अधर्मी, चरित्रहीन आणि पापी लोक. जगात असे खूप कमी लोक आहेत जे धर्मानुसार वागतात. जे लोक अधर्मी आहेत, हिंदू धर्माचे पालन करत नाहीत, चरित्रहीन आहेत किंवा पापी प्रवृत्तीचे आहेत, अशा लोकांच्या सुद्धा पाया पडू नका. जर तुम्ही अशा लोकांच्या पाया पडलात तर तुम्ही धर्मभ्रष्ट होऊ शकता.
तुमच्या हातून अधार्मिक कार्य घडू शकतं. तुम्ही अनैतिक मार्गाने पैसा कमवायला लागाल. त्यामुळे अशा लोकांच्या कधीही पाया पडू नका. 3. अनोळखी लोक. अनोळखी लोकांबद्दल आपल्याला माहिती नसते. हे लोक कसे आहेत, धर्मनिष्ठ आहेत की नाही हे आपल्याला माहीत नसतं. त्यांचं चारित्र्य, वागणूक, दुसऱ्यांच्या प्रती भावना, आपल्या धर्माबद्दल मनात असलेले भाव आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे अशा अनोळखी लोकांच्या सुद्धा चुकूनही पाया पडू नका. त्यांच्या पाया पडल्याने त्यांच्यातील कोणत्या प्रकारची ऊर्जा आपल्यात प्रवाहित होईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या पाया पडणे कटाक्षाने टाळा. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या, नात्याने मोठ्या असलेल्या व्यक्तींना कधीही अपशब्द वापरू नका. त्यांचा कधीही अपमान करू नका. जे लोक त्यांना अपशब्द बोलतात, त्यांचा अपमान करतात, त्यांना जीवनात कधीही यशप्राप्ती होत नाही. त्यांनी कितीही मेहनत केली तरी त्यांना अपयशच पदरी येतं. त्यामुळे आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा आदर करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.